चांगल्या शमरोनाचा दृष्टांत, द पॅरेबल ऑफ द गुड समॅरिटन, हा दृष्टांत शुभवर्तमानामध्ये एक अत्यंत लोकप्रिय असा दृष्टांत आहे. अगदी लहानपणापासून तर वृद्धापर्यंत या दृष्टांताविषयी सर्वांना ठाऊक आहे. अनेक वेळा आपण या दृष्टांताविषयी ऐकतो, पाहतो आणि त्याचं जणू काही नाटकीकरण करतो. हा दृष्टांत जितका प्रभावी आहे तितका तो आव्हानात्मक आहे. या दृष्टांताद्वारे जणू काही प्रभू येशू ख्रिस्त एक सुंदर अशी शिकवण आपल्यापुढे मांडण्याचा प्रयत्न करीत आहे. आपल्या दैनंदिन जीवनामध्ये आपण आरशाचा वापर करतो. वी यूज द मिरर, आणि या मिररद्वारे आपल्याला सांगण्यात येतं की काय चांगलं आणि काय वाईट. मिरर म्हणजे आरसा आपल्याला आपलं बाह्य स्वरूप जसं आहे तसं आपल्यापुढे मांडण्याचा प्रयत्न करतं. तशाच प्रकारे आज प्रभू येशू ख्रिस्त जणू काही आपल्या हृदयाचं आरसा म्हणून हा दृष्टांत आपल्यापुढे ठेवत आहे. प्रभू येशू ख्रिस्ताला तो शास्त्री विचारण्यासाठी आला होता की सार्वकालिक जीवन मिळवण्यासाठी मला काय करायचं आहे. ह्या प्रश्नाद्वारे त्यांनी केवळ प्रभू येशू ख्रिस्ताची परीक्षा पाहिली नाही, तर त्याला स्वतःला तो कसा चांगला आहे याविषयी जणू काही चित्र उभं करायचं होतं. मात्र प्रभू येशू ख्रिस्ताने त्याच्यापुढे असा प्रश्न विचारला की त्याला जणू काही प्रभूने स्तब्ध केलं. एका छोट्या प्रश्नाद्वारे तुझा शेजारी कोण, ह्या प्रश्नाद्वारे प्रभू येशू ख्रिस्ताने या प्रश्नाला उत्तर न देता एक कथा त्याच्यापुढे, एक दाखला त्याच्यापुढे सादर केलं. आणि या दाखल्याद्वारे प्रभूने त्यालाच शोधण्यासाठी, त्यालाच अंतर्मुख होण्यासाठी, चिंतन करण्यासाठी आमंत्रित केलं. प्रभू येशू ख्रिस्त या दाखल्याद्वारे शेजारी कोण अशी केवळ शिकवण देत नाही, तर प्रभू येशू ख्रिस्त त्याही पलीकडे जाऊन सांगतो की आपल्याला दुसऱ्यांचं शेजारी कसं होता येईल, एक चांगला शेजारी आपण कसे असावे याविषयी प्रभू येशू ख्रिस्त आपल्याला एक सुंदर अशी शिकवण देत आहे. मत्तईच्या शुभवर्तमानामध्ये अध्याय 9 मध्ये प्रभू आपल्याला सांगतो, मला यज्ञ नको, मला दया हवी आहे. ह्याचं जणू काही स्पष्टीकरण या चांगल्या शमरोनाच्या दाखल्याद्वारे प्रभू आपल्याला देत आहे. पोप फ्रान्सिस आपल्याला सांगत असत की तुम्ही एकमेकाविषयी मतं देऊ नका, एकमेकाविषयी काय वाटतं ते बोलू नका, तर त्याऐवजी तुम्ही दया दाखवा. डू नॉट गिव्ह युअर ओपिनियन्स बट शो मर्सी. आणि म्हणून आज प्रभू येशू ख्रिस्त हीच शिकवण आपल्याला देण्याचा प्रयत्न करीत आहे की आपण कशा प्रकारे दुसऱ्यांसाठी एक चांगला शेजारी बनू शकतो. त्यासाठी आपण नियमांचं पालन करायला पाहिजे इतकंच नाही, तर त्याही पलीकडे जाऊन कृतीद्वारे आपण कशा प्रकारे चांगले शेजारी होऊ शकतो. आणि चांगले शेजारी आपण झाल्यानंतर निश्चितच आपण चांगले शमरोनी देखील होऊ शकतो. आणि म्हणून प्रभू येशू ख्रिस्त जो उत्तम शमरोनी आहे, तो जसा परमेश्वर बरोबर राहून तिथे राहिला नाही, तर आपल्या कारणासाठी जणू काही तो या भूतलावर अवतरला आणि माणसामध्ये एकरूप होऊन माणूस बनून तो एक चांगला शेजारी बनला. त्याचप्रमाणे प्रभू येशू ख्रिस्त आपल्याला सांगत आहे की आपण देखील आपल्या दैनंदिन जीवनामध्ये आपली प्रतिष्ठा, आपलं शिक्षण, आपलं हुद्दा, आपले ज्ञान ह्यामध्ये अडकून न राहता दुसऱ्यांच्या मदतीसाठी, दुसऱ्यांच्या अडचणीमध्ये, दुसऱ्यांच्या संघर्षामध्ये जेव्हा आपण सहभागी होतो तेव्हा निश्चितच आपण एक चांगल्या शमरोनाचं किंवा चांगल्या शेजाऱ्याचं उदाहरण लोकांपुढे मांडत असतो. प्रिय बंधू भगिनींनो, आणखीन एक सुंदर शिकवण प्रभूने आपल्याला सांगितलेली आहे की जेव्हा आपण एखादी कृती पाहतो, एखादी गोष्ट पाहतो, तेव्हा आपण आपला मार्ग बदलायचा नाही. तर एखादी अडचण असेल, एखादा संघर्ष असेल, एखादी समस्या असेल, त्या समस्यासाठी आपण झोकून घेतलं पाहिजे. आपण पळवाट शोधायची नाही.
ह्या दृष्टांतातील पहिले दोन व्यक्ती होते धर्मगुरू आणि लेवी. ह्याने जणू काही पळवाट शोधली, परंतु जो चांगला शमरोणी होता त्या शमरोणीने जणू काही स्वतःला त्यामध्ये झोकून घेतलं. आज आपल्या पुढे अनेक प्रश्न आवासून उभे आहेत. या प्रश्नावर चिंतन करीत असताना, हे प्रश्न उघड्या डोळ्याने पाहत असताना आपण मूग गिळून चालणार नाही. त्याविषयी आपण भूमिका घेतली पाहिजे, त्याविषयी आपण स्वतःला झोकून घेतलं पाहिजे. या समस्यावर विचारविनिमय करण्यासाठी आपण जसं त्या शमरोणाने मलमपट्टी केली तसं आपण चिंतन करून त्याचं मूळ कारण काय आहे ते मूळ कारण शोधण्याचा प्रयत्न केला पाहिजे. त्यानंतर या चांगल्या शमरोणाने त्या माणसाला जणू काही हॉस्पिटलमध्ये नेऊन, दवाखान्यामध्ये नेऊन त्याची जणू काही काळजी घेण्यासाठी सांगितलं. तशाच प्रकारे आपण जेव्हा आपल्याला कळतं की समस्या आपल्याला सोडवायची आहे, त्यामधून मार्ग काढण्यासाठी आपण दुसरे जे आपल्याबरोबर सहप्रवासी आहेत त्यांच्याबरोबर विचारविनिमय केला पाहिजे, दुसऱ्यांबरोबर सल्लामसलत केली पाहिजे आणि ही समस्या आपल्याला कशी सोडवता येईल त्यासाठी तज्ज्ञ लोकांचा सल्ला आणि त्यांचे विचार आपण हाती घेतले पाहिजेत. आणि सहभागितेची ख्रिस्त सभा याविषयी पोप फ्रान्सिस यांनी जे आपल्याला शिकवण दिली आहे आणि पोप लिओ आपल्याला सांगतात की पोप फ्रान्सिस यांची जी आपल्याला शिकवण आहे त्यामध्ये आपल्याला पुढे जायचं आहे. तशा प्रकारे समस्या सोडविण्यासाठी, समस्यावर मार्ग काढण्यासाठी आपण संघटित झाले पाहिजेत, एकत्रितपणे विचारविनिमय केलं पाहिजे आणि त्यामधून आपण बाहेर पडले पाहिजेत. आज चांगला शमरोणी आपल्याला आपल्या ख्रिस्ती शिकवणुकीविषयी जणू काही बोध करत आहे. सार्वकालिक जीवन मिळवण्यासाठी मी काय केलं पाहिजे? प्रभू येशू ख्रिस्त सांगतो की चांगल्या शमरोणाने ज्याप्रमाणे दया दाखवली त्याप्रमाणे तुम्ही दयाळू व्हा. चांगल्या शमरोणाने ज्याप्रमाणे सेवा केली तशी तुम्ही सेवा करा. चांगल्या शमरोणाने जो आदर्श आपल्याला दाखवला आहे तो आदर्श आपण गिरवण्याचा प्रयत्न केला पाहिजे. अशा प्रकारे आपण चांगले शमरोणी बनून निश्चितच आपण दया दाखवून आपल्याला सार्वकालिक जीवन मिळवण्यासाठी आपण हातभार लावू शकतो. ह्या पवित्र दाखल्यावर चिंतन करीत असताना हा दाखला आपल्याला प्रेरणादायी ठरावा. या दाखल्यातून जणू काही बोध घेऊन जीवनातल्या समस्या सोडविण्यासाठी आपण एकत्रित यावे आणि त्याद्वारे आपण एक चांगलं राज्य निर्माण करण्यासाठी प्रयत्न करावेत, देवराज्य प्रस्थापित करण्यासाठी प्रयत्न करावेत म्हणून प्रार्थना करूया.